नांदेड जिल्ह्यात महाशिवरात्रीचा उत्साह पाहावयास मिळाला। नांदेडमध्ये देखील महाशिवरात्रीनिमित्त महादेव मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी रांगा लावल्या होत्या। नांदेड शहरातील चैतन्यनगर येथील महादेव मंदिरात देखील महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती। महाशिवरात्रीनिमित्त मंदिर संस्थांतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते। सकाळी महादेवाचा अभिषेक आणि महापूजा संपन्न झाली। नांदेड जिल्ह्यात इतरही महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह पाहावयास मिळाला। आणि आज खूप मोठ्या प्रमाणात याच्यावर लोकांची श्रद्धा झालेली आहे आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात गर्दी दर्शनासाठी होते। दरवर्षी महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मंदिरामध्ये भक्तांची गर्दी होते आणि याचं नावलौकिक फक्त नांदेडपुरतं नाही तर बऱ्याच मराठवाड्यामध्ये पूर्ण लांबपर्यंत त्याचं महत्त्व गेलेलं आहे आणि त्यामुळं लोकांची भावना खूप चांगली जडलेली आहे। यामध्ये रात्री 12 वाजता आपल्या मंदिरामध्ये अभिषेक करण्यात आले। अभिषेकाच्या नंतर आपले दर्शन चालू झाले। आज सकाळी 8 वाजता आपल्याला प्रसादाचं वाटप चालू झालं आमदार कल्याणकर साहेबांच्या हाताने आणि दिवसभर आज पूर्ण अशीच रस राहते आणि प्रसाद पण आज आपला दिवसभर चालू असते। प्रसादामध्ये आपण उसळ, केळी, फळं वगैरे वाटप करत असतात। रात्री 12पर्यंत अशीच रश पूर्ण होते। आता वेळावेळाने पुन्हा रश वाढत राहते आणि याच्यामध्ये आपल्याला देणगी वगैरे कोणाला मागायची आवश्यकता पडेना। मंदिराचे लोकांवर एवढा भावना होता की मंदिराला ऑटोमॅटिक लोक देणगी देतात। यावेळेस जवळपास आपल्याला 15 ते 16 क्विंटल साबुदाणा जमला आणि 2 ते 3 क्विंटल आपल्याला शेंगदाणे आले, साखर आली, तेल आला, तांदूळ आला। हे सगळे भाविक लोक आपल्याला मागायचीसुद्धा पण आवश्यकता पडणार। सगळे लोक ऑटोमॅटिक आणून देत राहतात आणि वर्षानुवर्ष दिवसानुदिवस मंदिराची प्रगती किंवा गर्दी वाढत चालली आणि येत्या 20 तारखेला शुक्रवारी मंदिराकडून महाप्रसादाचं आपण ठेवलेलं नियोजन केलेलं आहे।